Greetings to you once again in the loving name of Jesus Christ our Lord. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आम्ही तुम्हा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. Again it's a privilege and it's a joy for me to join you through Amen Television. आमेन टेलिव्हिजनच्या माध्यमातून देवाचं वचन तुमच्यापर्यंत आणण्यामध्ये आम्हाला खूप मोठा आनंद वाटत आहे. And today I want to talk to you about living like Jesus part 3. प्रभू येशू सारखं जीवन जगणे याचा तिसरा भाग आज आम्ही पाहणार आहोत. And I mentioned to you in the earlier part that the habits of Jesus. आणि मागच्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधील काही सवयींबद्दल आम्ही अभ्यास केला. And we saw the power of solitude. आणि एकांताचं सामर्थ्य त्या ठिकाणी आम्ही पाहिलं. Today the another habit of Jesus which is called prayer. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची दुसरी जी एक सवय होती त्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत, ती म्हणजे प्रार्थना. I know that all of us know the subject of prayer. आणि प्रार्थनेविषयी आपल्या सर्वांना बरीच काही माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. It is not anything new. आणि प्रार्थना ही काय आम्हाला नवीन गोष्ट नाही आहे. But at the same time I believe we have not yet known prayer the way it is in the Bible. पण पवित्र शास्त्रामध्ये प्रार्थनेला जे महत्त्व दिलेलं आहे तेवढं महत्त्व आम्ही अजून आमच्या जीवनामध्ये दिलेलं नाही असं मला वाटतं. Sometimes our prayers are only a religious practice. बऱ्याच वेळेला आमच्या प्रार्थना ह्या फक्त धार्मिक गोष्टींचाच एक भाग असतो. Because of that, after the prayer, miracle doesn't happen, things doesn't change. आणि म्हणून अशा प्रकारच्या धार्मिक प्रार्थनानंतर चिन्ह चमत्कार होत नाहीत, गोष्टींमध्ये बदल होत नाही. Our theme is living like Jesus. आमचा जो विषय आहे प्रभू येशू ख्रिस्तासारखं जीवन जगणं. So in Jesus' life, one of the habits was the prayer or the life of prayer. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधील एक महत्त्वाची सवय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना. And we find from Jesus' life he did not pray as a religious form or as a religious practice. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या जीवनामध्ये एक धार्मिक कर्मकांड म्हणून कधीही प्रार्थना उपयोगात आणली नाही. But Jesus prayed in a way that changed the lives of people, the destinies of people, the character of people. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली आणि लोकांचं जीवन बदलून गेलं, कुटुंबांचं जीवन बदलून गेलं, राष्ट्रांचं जीवन बदलून गेलं. I want to tell you today, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, that Jesus was the greatest miracle worker who ever lived. या पृथ्वी तलावर होऊन गेलेला प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वात मोठा चमत्कार करणारा व्यक्ती होता. And Jesus Christ was one of the most effective, outstanding teacher or the preacher. आणि प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरचा सर्वात अद्भुत असा संदेशकार किंवा शिक्षक असा होता. Yet the disciples, when they desired something that was in Jesus, आणि येशूचे जे शिष्य होते त्यांना येशूमध्ये असलेल्या काही गोष्टींची ज्या वेळेला त्यांना अपेक्षा होती, they did not ask, Lord, teach us how to do miracles. आणि मग येशूला त्यांनी विचारलं नाही की प्रभूजी चिन्ह चमत्कार कसं करायचंय आम्हाला शिकवा. They did not ask, Lord, teach us how we can effectively preach and teach like you. शिष्यांनी प्रभूला विचारलं नाही की चांगला संदेश कशा प्रकारे लोकांना द्यायचा हे आम्हाला शिकवा. But they asked something higher than the miracles. They asked something more greater than the preaching and teaching. आणि चिन्ह चमत्कारापेक्षा विशेष काहीतरी संदेश देणं, शिक्षण देणं याच्यापेक्षा जे काही महत्त्वाचं होतं त्या गोष्टींची विचारणा शिष्यांनी केली, ती म्हणजे प्रार्थना. Yes, they saw something more or something more attractive, something more beautiful in Jesus, than these things. आणि येशूच्या शिष्यांनी येशूच्या जीवनामध्ये हे जे एक अद्भुत आणि ऐश्वर्यदायी आणि एक महत्त्वाची गोष्ट पाहिली होती तीच त्यांनी येशूकडे मागितली. They saw the beauty of prayer in Jesus. येशूचं जे प्रार्थनेचं जे सौंदर्य होतं आणि जे प्रार्थनेचं सामर्थ्य होतं
ते त्यांनी पाहिलं होतं and they wanted that in their life. आणि येशूच्या शिष्यांना आपल्या जीवनामध्ये ते हवं होतं. So they said, Lord, teach us how to pray. आणि म्हणून त्यांनी विनंती केली, प्रभूजी आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. I think that was the most attractive thing in Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे असणारी ही सर्वात आकर्षित करणारी गोष्ट अशी होती. In the earlier part we saw everything Jesus did, it came out of that time with God. आणि मागच्या भागामध्ये आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्तानं पृथ्वी तलावर जे जे केलं ते त्यानं देव पित्याला करताना पाहिलं आणि नंतर या पृथ्वी तलावर केलं. I think living like Jesus means we give first to prayer. आणि येशू सारखं जगणं म्हणजे प्रार्थनेला आमच्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्य देणं. Prayer has to do with our entire being. आणि आमचं सर्व जीवन हे प्रार्थनेनं व्यापलेलं असं असलं पाहिजे. Now when we sit in prayer, when we give to prayer, our mind, soul and body has to involve in prayer. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये आमचा आत्मा, आमचा जीव, आमचे विचार आणि आमचे शरीर या सर्व गोष्टी गुंतलेल्या असल्या पाहिजे. Prayer is a heavenly business. आणि प्रार्थना ही एक स्वर्गीय गोष्ट आहे. And prayer is a spiritual exercise. आणि प्रार्थना हा एक आत्मिक व्यायाम आहे. So prayer must be very intense and profound business that deals with God's plan and God's purposes. आणि देवाच्या योजना आणि देवाचे हेतू यांच्याशी निगडीत असणारी अशी ही गोष्ट आहे. God knows what is good for you. देवाला माहित आहे तुमच्यासाठी उत्तम ते काय आहे. God knows what you need in your life. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कशाची आवश्यकता आहे त्याला माहिती आहे. Before you ask, He knows it. तुम्ही मागण्यापूर्वी देव ते जाणतो. But He desires that you will ask. पण त्याची इच्छा आहे तुम्ही ते त्याच्याकडे मागावं. Because that is a relationship with God. कारण देवाबरोबरचा हा नातेसंबंध तुम्ही जोडावा अशी देवाची इच्छा आहे. You know, a great woman who lived during the World War II. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये एका स्त्रीच्या बद्दल सांगण्यात येतं. Her name is Corrie ten Boom. कोरी टेम्बुम असं या स्त्रीचं नाव. She was a nurse who helped the Jewish people who were tortured in the Nazi concentration आणि camp. नाझी कॅम्प मध्ये ज्यांचा छळ होत अशा यहुदी जे कैदी होते किंवा जे आजारी होते त्यांची शुश्रूषा करण्यामध्ये ही नर्स होती. And she asked one question. आणि तिने एक प्रश्न विचारला, Is prayer your spare tire or it is a steering wheel? आणि मग प्रार्थना हे तुमचं जे पाचवं चाक आहे तुमच्या गाडीचं का प्रार्थना हे तुमचं गाडी चालवण्याचं चाक आहे. You know, many times for many people prayer is like a spare tire. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये प्रार्थना हे एक पाचवं टायर असतं की कुठलं तर टायर पंक्चर झालं तरच ते वापरायचं. Yeah, when there is a puncture, you know, with a disease, sickness, prayer. मग जीवन पंक्चर होतं, थांबतं मध्ये काय होतं, काहीतरी आजार झाले, समस्या झाली, पैशाची अडचण आली, काहीतरी झालं की मग प्रार्थना करा. Or any problem with the children, then prayer. लेकरांच्या जीवनामध्ये काही समस्या आली मग प्रार्थना करा. When there is a problem in the job, prayer. आणि कामाच्या ठिकाणी व्यवसायामध्ये काही समस्या निर्माण झाली, प्रार्थना करा. Other times it is prayer is like a spare tire, it is in the back. आणि मग इतर वेळेला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, मग हे प्रार्थनेचं टायर ते आपल्या डिकीमध्ये ठेवतात, त्याच्याकडे काही लक्ष देत नाहीत. But my beloved, you know, for Jesus prayer was a steering wheel without which 1 inch the vehicle you cannot take in the direction. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये प्रार्थना हे गाडी चालवण्याचं चाक होतं. या चाकाशिवाय गाडी 1 इंच सुद्धा पुढे जाऊ शकत नव्हती. Now we read in Psalm 119 verse 10. आणि 119व्या स्तोत्राच्या 10व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. You know, the author of the Psalm 119 says, 119व्या स्तोत्राचा लेखक आम्हाला सांगतो, verse 10, 10वं वचन, with my whole heart I have sought you.
अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे. You know, that is the way to pray before God. आणि देवाकडे प्रार्थना करणे हे अशा प्रकारे असलं पाहिजे. Now let me reveal a powerful truth to you today regarding the prayer life of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेसंबंधी एक महत्त्वाचं सत्य मी तुमच्या समोर मांडणार आहे. You know, all of us know in the Gospels many times it is written Jesus withdrew himself and he went for prayer. आणि चारही शुभवर्तमानामध्ये अनेक ठिकाणी अनेक वेळेला आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त लोकांच्या पासून, गर्दीपासून, शिष्यांपासून एकांती गेला आणि त्यानं प्रार्थनेमध्ये वेळ घालवला. But how he prayed, we don't know the details. पण त्यानं कशा प्रकारे प्रार्थना केली हे आम्हाला सविस्तर कुठेही पाहायला मिळत नाही. But there is only one prayer of Jesus in details how he prayed, that is in the Garden of Gethsemane. पण एके ठिकाणी वधस्तंभी जाण्यापूर्वी गेतसेमानी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं कशा प्रकारे प्रार्थना केली हे आम्हाला समजतं. You know, his prayer was so intense. आणि त्याची प्रार्थना इतकी कळकळीची होती. His soul, mind and body engaged in the prayer. आणि त्याचा आत्मा, जीव आणि शरीर पिळवटून तो प्रार्थना करत And होता. the sweat falling in the form of blood. आणि त्याचा परिणाम काय झाला की त्याचा रक्त घामाबरोबर त्याच्या शरीरातून बाहेर गळत होतं. Most people believe that is only time Jesus prayed like that. आणि अनेक लोकांना वाटतं की या गेतसेमने बागेमध्ये वधस्तंभी जाण्यापूर्वीच येशूने अशी प्रार्थना केली. And all other prayer could be a casual, you know, not just a prayer. आणि त्याच्या इतरच्या प्रार्थना काय तर सर्वसामान्य प्रार्थना असतील असं अनेकांना वाटतं. But recently when I was reading Hebrews chapter 5, पण इब्रिकराचा 5वा अध्यायामध्ये मी ज्या वेळेला वाचत होतो I got a revelation about how was Jesus prayer life. पण येशू ख्रिस्ताचं जे प्रार्थनेचं जीवन होतं त्या संबंधी इब्रिकराच्या पत्रामध्ये मला पाहायला मिळालं. And we read Hebrews 5 verse 7. आणि इब्रिकराचं पत्र याचा 5वा अध्याय 7व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, Who in the days of his flesh, when he had offered up prayers and supplications with fervent cries and tears to him, who was able to save him from death, and was heard because of his godly fear. त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू ढाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. Now most people believe this is referring to the prayer at the Garden of Gethsemane. अनेक लोकांना वाटतं की याचा संदर्भ गेतसेमने बागेमधील प्रार्थनेशी आहे. I have no disagreement with this. आणि मी त्यांच्याशी असहमत होत नाही. It is true. हे सत्य आहे I accept it. आणि मला ते मान्य आहे. At the same time, पण त्याचबरोबर I believe मला वाटतं this prayer is not referring to only one prayer of Jesus. It refers to many of Jesus' prayers. पण अशा प्रकारची जी प्रार्थना येशूनं मोठा आक्रोश करत आणि अश्रू ढाळीत केली ही फक्त गेतसेमनी बागेतील प्रार्थना नव्हती, तर इतर सर्व येशूनं केलेल्या प्रार्थना अशाच प्रकारच्या होत्या. Because it says in the days of his flesh. कारण आम्ही 7व्या वचनामध्ये काय वाचतो की त्याने आपल्या देहावस्थेमध्ये म्हणजे आपलं जीवन जगत असताना. Yes, so that involves from his birth till the ascension. याचा अर्थ त्याच्या जन्मापासून त्याच्या स्वर्गारोहणापर्यंत दररोज तो जीवन जगत असताना. Then it says offered up prayers and supplication. It is not singular, it is plural. आणि या ठिकाणी ते काय म्हटलेलं आहे की त्याने प्रार्थना आणि विनवण्या केल्या. ह्या ठिकाणी एक प्रार्थना नाही, अनेक प्रार्थना आणि अनेक विनवण्या आहेत. I believe the habit of Jesus' prayer was so intense like this throughout his life. आणि माझा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रार्थनामय जीवन हे अशा प्रकारचं होतं. प्रत्येक प्रार्थना त्यानं कळकळीने केलेली होती. And that is why, you know, Jesus was so successful and so safe, secure, victorious in spite of
the enemy always after him. आणि या प्रार्थनेचा परिणाम म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व शत्रूंच्या वर, सर्व विरोधकावर, सर्व धार्मिक पुढाऱ्यांच्या त्रासावर तो विजयी होऊ शकला. And if you and I want to live like Jesus, then we must have a habit of prayer. Prayer like Jesus prayed. आणि मग आम्हाला देखील जीवनामध्ये जर यशस्वी बनायचं आहे, प्रभू येशू सारखं बनायचं आहे, तर प्रभू येशू सारखी प्रभावी आणि कळकळीची प्रार्थना आम्हाला शिकायला हवी. Let us be honest with ourselves. आम्ही स्वतः परीक्षण करूया आणि आम्ही प्रामाणिक राहूया. Many times our prayers are like what once God said about the people of Israel. आणि अनेक वेळेला आमच्या प्रार्थना इस्रायल लोकांच्या प्रार्थनाप्रमाणे असतात. देवानं त्यांची प्रार्थना कशा प्रकारे आहे हे सांगितलेलं आहे. If we read in Isaiah 29 आणि यशायाचा ग्रंथ 29व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो and verse 13, 30वे वचन, 13वे वचन, it says, therefore the Lord said, inasmuch as these people draw near with their mouth and honor me with their lips, but have removed their heart far from me, and their fear toward me is taught by the commandments of men. प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी मजपासून आपले अंतःकरण दूर राखतात आणि हे माझे भय बाळगतात, ते केवळ मनुष्यांनी पढवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात. What a sad state of people's heart here who were coming before him. आणि मग या इस्रायल लोकांचं अंतःकरण किती दुष्ट होतं हे या घटनेद्वारे आम्हाला दिसतं. God says they honor me with their lips, but their heart is far away from me. देव म्हणतो की ओठाने मुखाने शब्दांनी माझी स्तुती करतात, पण अंतःकरण काय त्यांनी माझ्याकडे लावलेलं नाही. They were praying without devotion to God. आणि देवाशी समर्पित न राहता, देवावर विश्वास न ठेवता फक्त शब्दांनी ते प्रार्थना करतात. The very essence of prayer is the spirit of devotion. आणि प्रार्थनेचा जो आत्मा आहे, गाभा आहे, तो म्हणजे आमची भक्ती. And that is the way how Jesus prayed. आणि अशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तानं जीवनभर प्रार्थना with a heart of devotion. आणि आपलं अंतःकरण पित्याशी समर्पित करून. I know my father loves me. आणि माझा पिता माझ्यावर प्रीती करतो मला माहिती आहे. And I love my father. आणि मी देखील माझ्या पित्यावर I प्रीती have करतो. come to do the will of my father. आणि या जगामध्ये मी पित्याची इच्छा पूर्ण करायला आलेलो I आहे. and my father we are one. आणि मी आणि माझा पिता एक आहोत. I know that my father honor me. आणि मला माहिती आहे माझा पिता माझा सन्मान I करतो. want to honor my father in everything. आणि माझ्या सर्व जीवनामधून मला माझ्या पित्याचा सन्मान करायचा I आहे. want to do things to honor my father. आणि माझ्या पित्याला सन्मान करण्यासाठी, त्याला संतोष देण्यासाठी मला सर्व गोष्टी करायच्या What a आहेत. heart of devotion. आणि पहा येशूचं कसं समर्पण पित्यासाठी होतं. Many times when people sit for prayer, अनेक वेळा ज्या वेळेला लोक प्रार्थनेसाठी बसतात, their body is there, शरीर त्या ठिकाणी असतं, but the mind is wandering. पण त्यांचा विचार कुठे तर भटकत असतात. They think about tomorrow. आणि उद्याचा विचार करतात. They think about somebody else. आणि दुसऱ्या कुणाचा तर विचार करतात. They think about what to do in the evening. आणि संध्याकाळी काय करायचं याचा विचार चाललेला असतो. A heart not devoted to him. आणि अंतःकरण देव पित्याशी समर्पित नाही. Prayer, without devotion is only empty words. आणि भक्ती आणि समर्पितता याच्याशिवाय प्रार्थना म्हणजे हे नुसते पोकळ शब्द आहेत. That is why I believe there has to be a radical change in our understanding of prayer. आणि म्हणून प्रार्थना हे आम्ही समजून घेऊन आमच्यामध्ये मूलभूत बदल होणं हे गरजेचं आहे. And the way how Jesus prayed. आणि कशा प्रकारे प्रभू येशूने प्रार्थना केली. And with all of his heart and devotion. आणि पूर्ण भक्तीनं, पूर्ण देव पित्याशी समर्पित होऊन पूर्ण अंतःकरणाने त्याने प्रार्थना केली. And another thing about
the habit of prayer or prayer, आणि प्रार्थनेच्या सवयी संबंधी दुसरी एक गोष्ट आम्ही पाहतो. many times when we think of prayer, बऱ्याच वेळेला प्रार्थना आम्ही ज्या वेळेला म्हणतो, we think that prayer means only for asking for our earthly needs or the basic needs. आणि फक्त प्रार्थना म्हणजे आमच्या ज्या या पृथ्वी तलावरील गरजा आहेत त्याची यादी देवाला सांगणं एवढाच अर्थ आम्हाला प्रार्थनेचा But माहिती आहे. we know when Jesus taught the disciples at the Sermon on the Mount, पण ज्या वेळेला त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना डोंगरावरच्या उपदेशामध्ये प्रार्थना कशी करायची हे शिकवलं, in that those chapters, आणि त्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो there is one scripture त्या ठिकाणी एक वचन आहे, that first seek his kingdom and his righteousness and all these things will be added to you. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की प्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे या सगळ्या जगी गोष्टी आपोआप तुम्हाला मिळतील. There Jesus says your father knows you need food, you need clothes, you need a place to stay. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की तुम्हाला पृथ्वी तलावर अन्न, वस्त्र आणि निवारा यांची गरज आहे, हे तुमचा स्वर्गीय पिता जाणतो, त्याला ते माहित आहे. Yes, so he provides those things. आणि तो सर्व गोष्टींचा तुम्हाला पुरवठा करेल. So you don't have to worry about those things. आणि म्हणून काय खावं काय प्यावं याची चिंता करत बसू नका. And our prayers should not only focus on these things. आणि म्हणून आमची प्रार्थना या फक्त भौतिक गोष्टींविषयी असता कामा नये. And the priority of our prayer should not be those things. आणि आमच्या प्रार्थनेचा महत्वाचा भाग किंवा प्राधान्य या भौतिक गोष्टींना आम्ही देऊ नये. But the priority of our prayer is his kingdom and his righteousness. पण आमच्या प्रार्थनेचं प्राधान्य किंवा आमच्या प्रार्थनेमधील महत्वाची गोष्ट आम्ही त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व याला दिली पाहिजे. And whenever Jesus prayed, आणि ज्या ज्या वेळी प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, I believe that Jesus' prayer was not that today you give me a place to stay, today you provide me bread, food, cloth, water. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने अशी कधी प्रार्थना केली नसेल पित्याकडे की प्रभू आज मला राहण्यासाठी झोपण्यासाठी जागा दे, आज मला माझ्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था कर. But I believe the focus of Jesus' prayer would be, today Father, what you want me to do. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं पित्याकडे हीच प्रार्थना केली असेल की पित्या आज तुझ्या योजनेप्रमाणे तुला संतोष देण्यासाठी तुझ्या राज्यासाठी मी काय करू शकतो. What is your will for me today? आज तुझी इच्छा माझ्यासाठी काय आहे. What do you want me to do today, Lord? आज मला काय करायला पाहिजे ही तुझी इच्छा आहे. To see your kingdom come. तुझं राज्य पृथ्वी तलावर स्थापित To होण्यासाठी, see your kingdom increase. आणि तुझं राज्य पृथ्वी तलावर वाढीस To लागण्यासाठी, see the spiritual blessing descend on human beings. आणि मानवावर आत्मिक आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी. Lord, what you want me to do? आणि देवा तुझी इच्छा काय आहे मला प्रगट कर. His kingdom, his righteousness first. त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व याला प्रथम स्थान. That is the radical change in our prayer. आमच्या प्रार्थनेमध्ये हाच बदल व्हायला हवा. Because that was the priority of Jesus' prayer. कारण प्रभू येशूच्या प्रार्थनेमध्ये त्यानं याच गोष्टीला प्राधान्य आणि महत्त्व दिलं होतं. And today, my beloved, I want to challenge you, I want to motivate you that you may think radically about the habit of Jesus' prayer. आणि म्हणून प्रियांनो, आज मी तुम्हाला हे आव्हान देऊ इच्छितो, मला याद्वारे तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की प्रभू येशूने ज्याप्रमाणे प्रार्थना केली त्याप्रमाणे आपण प्रार्थना केली पाहिजे. In your prayer, is your heart engaged totally? तुमच्या प्रार्थनेमध्ये तुमचा जीव, आत्मा, शरीर हे सगळे अंतर्भूत असले पाहिजेत. Is your prayer so intense and profound, engaging heart, mind, soul and spirit? आणि आज आमची प्रार्थना आत्मा, शरीर आणि जीव या सगळ्या गोष्टी एकत्र केलेली अशी आग्रहाची प्रार्थना आहे काय? Is your prayer focused on the release of the resources of heaven, the riches, the spiritual riches of heaven through his Holy Spirit? आणि देवपित्यानं पाठवलेल्या पवित्र आत्म्याद्वारे स्वर्गीय संपत्ती, जे स्वर्गीय आत्मिक ऐश्वर्य आहे
ते प्राप्त करून घेण्यासाठी आमची प्रार्थना आहे काय? That is the prayer that Jesus prayed. प्रभू येशूची प्रार्थना अशा प्रकारची होती. If you want to live like Jesus, येशू सारखं जर आम्हाला जगायचं आहे, you must develop the habits of Jesus. येशूची ही प्रार्थनेची सवय आम्हाला जपली पाहिजे. God has called each one of us. देवाने आम्हाला प्रत्येकाला पाचारण केलेलं आहे. We may live like Jesus. आम्ही येशू सारखं जीवन जगावं. So as we conclude this message today, आणि या संदेशाचा समारोप करताना Jesus had the powerful habit of prayer. प्रभू येशूनं देव पित्या समवेत ही प्रार्थनेची सवय जोपासलेली It होती. was not an empty word. It was not waste of time. आणि वेळेचा अपव्यय किंवा पोकळ शब्दांनी अशी ही येशू ख्रिस्ताची प्रार्थना नव्हती. It was life-changing, character building. It was a prayer that changed the destinies of people. आणि लोकांचं जीवन बदलणारी, लोकांचं भवितव्य बदलणारी अशी ही प्रार्थना होती. It was a prayer that brought heaven's riches on earth. आणि स्वर्गीय देवाचं ऐश्वर्य, देवाचे आशीर्वाद पृथ्वीवर आणणारी अशी ही प्रार्थना होती. It was prayer with so intense and profound that brought the power of God into people's life. आणि लोकांच्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य उतरून आणणारी अशी ही प्रभावी आणि कळकळीची प्रार्थना होती. Today, my beloved, let us desire this habit of Jesus in our life. प्रियानो, आज येशूची ही प्रार्थनेची सवय आपण अवगत करूया का? And we will pray in a way how he prayed. आणि येशूने जशी प्रार्थना केली तशी प्रार्थना करायला आपण शिकूया. And we may live like Jesus. आणि मग येशू जसं जीवन जगला तसं आम्हाला जीवन जगता येईल. Let us pray. आपण प्रार्थना करू. Father, I thank you for your word again. प्रभू, तुझ्या अद्भुत वचनाबद्दल आम्ही तुला पुन्हा धन्यवाद We देतो. thank you, Lord God, for this powerful example, habit of prayer in Jesus' life. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये त्याच्या प्रार्थनेच्या सवयीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. We thank you, Lord, it was not religious empty words, प्रभू, ही केवळ धार्मिक पोकळ शब्दांची अशी प्रार्थना नव्हती, but it was a release of the power of God from you. तुझं सामर्थ्य स्वर्गामधून पृथ्वीवर आणणारी अशी ती प्रार्थना It होती. was a prayer that fulfilled the purposes of God. आणि देवाचे अद्भुत हेतू आणि उद्दिष्ट पूर्ण करणारी ही प्रार्थना It was होती. a prayer devoted with whole heart. आणि पूर्ण अंतःकरणाने केलेली अशी ती प्रार्थना And होती. it was a very radical prayer that brought transformation into the lives of the people. आणि लोकांचं जीवन आमूलाग्र बदलणारी अशी ती प्रार्थना होती. Help us, Lord, to pray like Jesus. प्रभू, येशू सारखं प्रार्थना करायला आम्हाला शिकव. Teach us to pray, Lord. प्रभू, आम्हाला प्रार्थना करायला शिकव. Help us, Lord, to live like Jesus. येशू सारखं जीवन जगण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. For this, in Jesus' name we pray. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक पित्या. Amen. आमेन. Amen. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद द्या.